श्री स्वामी समर्थ. एप्रिल महिन्यात ह्या 3 राशींच्या लोकांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. मंगळ-चंद्र युतीमुळे आर्थिक संकट येणार, नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलं आहे? चला बघूया. एप्रिल महिन्यात या 3 राशींसाठी मंगळ-चंद्राचा योग काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. आर्थिक संकट, नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रातील मंगळाचे नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण तुमच्या पत्रिकेत जर मंगळ असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असे मानले जाते. तर पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि चंद्राला विशेष महत्त्व आहे. मंगळ दर 45 दिवसांनी आपली राशी बदलतो, तर चंद्र कोणत्याही राशीत 2.5 दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्रदेवाचा कोणत्या न कोणत्या ग्रहांशी संयोग होत असतो. याच चंद्र-मंगळ युतीचा वाईट प्रभाव काही राशींवर पडणार आहे, ज्यामुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागेल आणि नुकसानही होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या राशी? चला बघूया. मंगळ-चंद्र युती कधी होणार आहे ते प्रथम बघूया. वैदिक दिनदर्शिकेनुसार 3 एप्रिल 2025 रोजी मंगळ कर्क राशीत सकाळी 1:56 प्रवेश करेल. मंगळाच्या संक्रमणानंतर 2 दिवसांनी चंद्र देखील 5 एप्रिल 2025 रात्री 11:24 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत 5 एप्रिल रोजी कर्क राशीत मंगळ आणि चंद्राचा संयोग होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हे सगळे एकत्र येऊन 3 राशींच्या लोकांना याचा वाईट प्रभाव पडणार आहे. पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांसाठी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि चंद्राच्या युतीचा वृषभ राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव पडेल. डोकेदुखी आणि निद्राशाची समस्या वृद्ध लोकांना त्रास देऊ शकते. व्यावसायिकांच्या कुंडलिकेतील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दुकानदारांनी यावेळी मालमत्ता खरेदी करणे टाळावे, अन्यथा तुम्ही पुढे न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू झालेल्या वादाला वाचा फुटू शकते. दुसरी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीव्यतिरिक्त मंगळ चंद्राच्या संयोगाचा कुंभ राशीच्या लोकांवरही अशुभ प्रभाव पडेल. व्यावसायिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी विरोधकांमध्ये नोकरी करणारे लोक त्रस्त राहतील. दुकानदारांना कामासाठी धावपळ करावी लागू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष नाही दिले तर तुमची प्रकृती बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद होऊ शकतात. याशिवाय कुटुंबातील सदस्यांनाही गंभीर दुखापत होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबर कुटुंबातील लोकांचीही काळजी घ्यावी. आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्ट वाढू शकतात. अशा वेळेस दररोज घरात हनुमान चालीसाचं पठण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तसं तर 2025 हे मंगळाचं वर्ष असल्यामुळे कोणतीही रास असली त्यांनी हनुमान चालीसाचं पठण करावं आणि भगवान शंकरांची जेवढी जमेल तेवढी सेवा करावी. तिसरी रास आहे मीन रास. मीन राशींच्या लोकांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आगामी काळात मीन राशीच्या लोकांना मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे अडचणींचा सामना करावा लागेल. नवीन प्रकल्पासाठीचा करार नुकताच जर झाला असेल तर तो खंडित होऊ शकतो. हा करार मोडीत निघाल्याने व्यावसायिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कोणाशीही भांडण होऊ शकते. घरातील परिस्थितीही वाईट असणार आहे.
घरातही वादविवाद संभोगतात. म्हणून मीन राशीच्या लोकांनी सुद्धा शांतता प्रिय असणं महत्त्वाचं आहे. तुमच्या कुठल्याही निर्णयाने घरातल्यांना किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास शारीरिक आणि मानसिक होणार नाही याची काळजी घ्यावी. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, 2025 हे मंगळाचं वर्ष असल्यामुळे हनुमान चालीसा भगवान शंकरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. 12 राशींपैकी कोणतीही रास असली तरीसुद्धा तुम्हाला हे करणं महत्त्वाचं आहे. दररोज घरात हनुमान चालीसा, रामरक्षा किंवा मारुती स्तोत्र यांचं पठण करावं. शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावावा. पिंपळाला जल अर्पण करावं. जल अर्पण करताना त्याच्यामध्ये दूध टाकावं आणि काळे तीळ टाकावे. हळद कुंकू पाण्यामध्ये टाकावे आणि ते जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. दर शनिवारी तुम्ही हे करावं. असं जर तुम्ही 21 शनिवार केला तर तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय.